मागील भागात श्रावणी आपल्या वडिलांच्या जुन्या घरात पोहोचली होती. तिथे तिला आईची एक जुनी डायरी मिळाली. ती डायरी उघडते तेव्हा त्यात शेवटच्या पानावर लिहिलेलं होतं, प्रताप राजशिर्के हे माझे मित्र आहेत, पण त्यांच्या नावाचा वापर करून कोणीतरी दुसरा मला ठार मारण्याचा प्रयत्न करते. श्रावणीच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. म्हणजे प्रतापराव निर्दोष होते? मग खरा खुनी कोण? आता पुढे. श्रावणीच्या डोळ्यांसमोर आजही ते दृश्य जिवंत होतं. गावातलं जळणारं घर, आईच्या किंकाळ्या आणि आदित्याचा तो क्रूर चेहरा. पण आज तिच्या हातात असलेल्या आईच्या डायरीने आणि समोर उभ्या असलेल्या जिवंत वडिलांनी सर्व काही बदलून टाकलं होतं. आई खरोखरच त्या घरात मेली होती की तिला फॅक्टरीमध्ये नेण्यात आलं होतं? हे गुपित आज उलगडणार होतं. श्रावणीने आईची डायरी यशवंतरावांसमोर ठेवली. आर्यनही तिथे पोहोचला होता, कारण त्यालाही सत्याचा शोध घ्यायचा होता. बाबा, मला सांगा, त्या दिवशी गावी घरात आग लागली होती. तुम्ही दोघंही आत होता. आदित्यने ती आग लावली होती. मग तुम्ही कसे वाचलात? आणि आई? आई तर माझ्यासमोर. श्रावणी आवेगाने म्हणाली, बाळा, त्या दिवशी आदित्यने आग लावली हे खरं आहे, पण आदित्य फक्त एक मोहरा होता. प्रताप राजशिर्के यांच्या कंपनीतल्या एका गुप्त फॉर्म्युल्यासाठी तुझ्या आईला पळवून नेण्यात आलं होतं. त्या आगीत जी स्त्री मेली ती तुझी आई नव्हती, तर आपल्या घरात काम करणारी एक गरीब बाई होती, जिचा चेहरा आगीत ओळखू येत नव्हता. तुझ्या आईला शुद्धी हरपलेल्या अवस्थेत राजशिर्केच्या फॅक्टरीत नेलं गेलं आणि तिथे झालेल्या दुसऱ्या स्फोटात तिचा खरोखर अंत झाला. यशवंतराव डोळ्यात पाणी आणून बोलले, म्हणजे आईचा खून गावी नाही तर माझ्या वडिलांच्या फॅक्टरीत झाला? म्हणूनच त्या फाईल्समध्ये माझ्या बाबांचं नाव आलं? आर्यन धक्क्याने म्हणाला. त्यांनाही त्या आगीत मृत समजलं गेलं होतं, पण ते जखमी अवस्थेत खिडकीतून बाहेर फेकले गेले होते आणि विश्वनाथ मामांनी त्यांना वाचवून आजवर लपवून ठेवलं होतं. यशवंतराव बोलले. आता मुख्य प्रश्न हा होता की आदित्यला आईला मारण्याची सुपारी कोणी दिली होती? प्रताप राजशिर्के की अजून कोणी? पिंकीने आता मिशन फ्लॅशबॅक सुरू केलं होतं. डोने साहेब, त्या काळात फॅक्टरीचा सिक्युरिटी हेड कोण होता? कारण साहेबांच्या वडिलांवर माझा विश्वास आहे. ते कोणाला मारणार नाही. नक्कीच कोणीतरी फाईल्समध्ये खोडाखोड केली आहे. पिंकीने विचारले. पिंकी, त्याकडे विक्रम नावाचा एक माणूस प्रतापरावांचा उजवा हात होता. तोच फॅक्टरीचे सर्व व्यवहार बघायचा, पण अपघातानंतर तो गायब झाला. मॅनेजर ढोने जुन्या फाईल्स शोधतच बोलले. विक्रम म्हणजे तोच गुंड जो काल फार्म हाऊसवर आला होता? रोहन सर, आपल्याला विक्रमला बोलतं करावं लागेल. तोच सांगू शकतो की आदित्यला आदेश कोणी दिले होते. पिंकी गंभीर होत म्हणाली. रोहन आणि पिंकीने मिळून पोलिसांच्या मदतीने विक्रमची कसून चौकशी करण्याचं ठरवलं. इकडे श्रावणी आईच्या डायरीचे पुढचे पान वाचते. त्यात प्रताप राजशिर्के यांच्याबद्दल काहीतरी महत्त्वाचं लिहिलं होतं. प्रतापजी मला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी मला फॅक्टरीच्या गुप्त चेंबरमध्ये लपवलं आहे. त्यांना भीती आहे की त्यांचा स्वतःचा भागीदार, जो आदित्यला पैसे पुरवतो, तो मला जिवंत सोडणार नाही. हे वाचून श्रावणीचे डोळे विस्फारले होते. आर्यन, बघा, तुमचे वडील निर्दोष होते. ते तर आईला वाचवत होते, पण आदित्यला कोणाकडून तरी वेगळेच आदेश मिळाले होते. श्रावणी आर्यनला डायरी दाखवत बोलली. श्रावणी, जर माझे वडील आईला वाचवत होते तर त्यांनाही मारण्यात आलं असावं. त्यांचा अपघातसुद्धा नैसर्गिक नव्हता का?
आर्यन विचारात हरवत म्हणाला. दोघांच्या लक्षात आलं होतं की प्रताप राजशिर्के आणि श्रावणीची आई सुमती हे दोघंही एकाच मोठ्या षडयंत्राचे बळी ठरले होते आणि तो शत्रू अजूनही त्यांच्या आसपासच होता. समीने विक्रमला बदलून काढलं होतं. अखेर विक्रमने तोंड उघडलं. आर्यन आणि श्रावणीही तोपर्यंत तिथे पोहोचले होते. मी फक्त पैसे घेतले होते. प्रताप सरांना आणि सुमतीला संपविण्याचा प्लॅन माझा नव्हता. आदित्यला गावी पाठवणारा आणि फॅक्टरीत बॉम्बस्फोट घडवून आणणारा माणूस दुसराच आहे. विक्रम घाबरून म्हणाला. नाव सांग त्याचं. कोणाच्या सांगण्यावरून हे सगळं केलंस? आर्यनने त्याच्या एक सनसनीत कानाखाली वाजवत विचारले. तो माणूस तुमच्या कुटुंबाचा सर्वात जवळचा मित्र आहे, झवेरी. विक्रम खाली मान घालूनच बोलला आणि झवेरीचं नाव ऐकताच आर्यन आणि श्रावणी सुन्न होता. झवेरी हा प्रतापरावांचा पार्टनर होता आणि सध्या तोच राजशिर्के साम्राज्यावर डोळा ठेवून होता. आता श्रावणीलाही आठवलं की झवेरी आज रात्री राजलक्ष्मी देवींना भेटायला व्हिलावर येणार होता. आर्यन, आई एकट्या आहेत घरी आणि झवेरी तिथे पोहोचला असेल. श्रावणी जोरात ओरडते आणि हे ऐकून आर्यनचे डोळे मोठे झाले. घाईतच दोघंही गाडीकडे धावले. तिकडे विलामध्ये झवेरीने राजलक्ष्मींसमोर एक कागद सही करायला ठेवलेला होता, ज्यावर प्रॉपर्टी ट्रान्सफर असं लिहिलेलं होतं. काळाचा पडदा सरकला होता. आईच्या मृत्यूचे रहस्य आणि वडिलांच्या निर्दोषत्वाचे पुरावे घेऊन आर्यन आणि श्रावणी सुसाट वेगाने राजशिर्के व्हिलाकडे निघाले होते. ज्या झवेरीने मित्र बनवून पाठीत खंजीर खुपसला होता आणि आदित्यसारख्या गुंड्याला हाताशी धरून श्रावणीचे घर जाळले होते, त्याचा खरा चेहरा जगासमोर येण्याची वेळ आली होती. झवेरी राजलक्ष्मी देवींना फसवून कागदपत्रांवर सही घेण्याचा प्रयत्न करत होता. राजलक्ष्मी प्रताप गेल्यानंतर मीच या व्यवसायाला सावरलं. आता हे कागद सही करा म्हणजे सर्व कायदेशीर गुंता सुटेल, झवेरी बोलला. तेवढ्यात आर्यन आणि श्रावणी दरवाजा जोरात उघडून आत आले. त्यांच्यासोबत पोलीस आणि यशवंतरावसुद्धा होते. थांब झवेरी, तुझे हे काळे कागद आता कोणाचंच आयुष्य उद्ध्वस्त करू शकणार नाही. आई, सही नको करू. याच माणसाने बाबांना फसवलं आणि श्रावणीच्या आईचा बळी घेतला, आर्यन रागात म्हणाला. तसे झवेरीचे डोळेच विस्फारले आणि तो उठून उभा राहिला. आर्यन, काय बोलतोयस? मी तुझा काका आहे. तो घाबरून पण सावरून म्हणाला. काका नाही, तुम्ही कसाई आहात. आदित्यला सुपारी देऊन माझं गावचं घर तुम्हीच जाळलं होतं, कारण माझ्या आईकडे फॅक्टरीच्या अफरातफरीचे पुरावे होते आणि जेव्हा ती वाचली तेव्हा तुम्ही तिला फॅक्टरीत आणून मारलं. श्रावणीही रागात बोलली. समीर पुढे आला आणि त्याने झवेरीच्या हातात हातकडी घातली. विक्रम आणि आदित्यच्या कबुली जबाबाचे रेकॉर्डिंग त्याने झवेरीला ऐकवले. त्यामुळे तो निरुत्तर झाला आणि शेवटी त्याला पोलीस घेऊन गेले. शत्रूचा नायनाट झाला होता. यशवंतराव राजलक्ष्मीच्या समोर आले. यशवंतराव, मला माफ करा. प्रतापरावांना यात गोवलं गेलं होतं हे मला माहीत होतं, पण मी घाबरले होते. श्रावणी, तुझ्या आईचा त्याग मी कधीच विसरू शकणार नाही, राजलक्ष्मी खाली मान घालून बोलल्या. आईसाहेब, आता दुःख नको. आज खऱ्या अर्थाने माझं कुटुंब पूर्ण झालंय. माझे बाबा जिवंत आहेत आणि तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. यातच सगळं आलं. श्रावणी ओठ दुमडून म्हणाली. श्रावणी, तुझ्या डोळ्यात आजवर जेवढे अश्रू आले ते आता सुखात बदलण्याची जबाबदारी माझी आहे.
आर्यन तिचे हात हातात घेऊन बोलला. तसे श्रावणीने त्याच्या छातीशी डोकं टेकवलं. विलामध्ये पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण पसरले होते. सगळा सस्पेन्स संपल्यानंतर ऑफिसमध्ये पुन्हा एकदा कामाची आणि मस्तीची लगबग सुरू झाली होती. ढोणे साहेब, बघितलं ना, शेवटी पिंकीच्या डिटेक्टिव्हगिरीने कसं काम फत्ते केलं. आता साहेब आणि वहिनी हनीमूनला जातील, पण माझं काय? पिंकी म्हणाली. पिंकी, तू तर आता ऑफिसची हिरोईन झाली आहेस. तुला काय हवंय? मॅनेजर ढोणेने विचारले. पिंकी, तुला काही हवं असेल तर मला सांग. आणि हो, या शनिवारची कॉफी माझ्यासोबत घेणार का? ऑफिसच्या कामासाठी नाही तर माझ्यासाठी, रोहनने आत येत विचारले. तसा पिंकीचा चेहराच खुलला. ऐक, रोहन सर, मी तर पूर्ण कॉफी शॉप रिकामं करायला तयार आहे. ढोणे साहेब, माझा चष्मा आता गुलाबाच्या रंगाचा झाला आहे बघा. पिंकी आनंदाने नाचतच बोलली. तसा ढोणे साहेब आणि संपूर्ण स्टाफ हसायला लागला. पिंकी आणि रोहनची जोडी जमल्याची चर्चा ऑफिसमध्ये सुरू झाली होती. आर्यन आणि श्रावणी बाल्कनीमध्ये उभे होते. आकाशात चंद्र पूर्ण ताकदीने चमकत होता. सर्व भीती आता संपली होती. श्रावणी आता कोणतीही फाईल नाही, कोणताही आदित्य नाही आणि कोणताही सस्पेन्स नाही. आता फक्त तू आणि मी, आर्यन तिला जवळ घेत म्हणाला. तसं श्रावणीने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. आर्यन, तुम्ही मला माझं हरवलेलं जग परत मिळवून दिलं. आज मला असं वाटतंय की आई आणि प्रतापराव वरून आपल्याला बघून हसत असतील. ती हलकी हसून म्हणाली. हो, आणि आता या राजशिर्के साम्राज्याचा वारस जेव्हा येईल तेव्हा त्याला सांगायला आपल्याकडे एक खूप मोठी वीरगाथा असेल, आर्यन बोलला. तशी श्रावणीने लाजून खाली मान घातली. आर्यन, तुम्ही पण ना? आर्यनने श्रावणीला आणखी जवळ ओढलं आणि दोघेही शांतपणे चंद्राकडे बघत राहिले. वाऱ्याची एक झुळूक त्यांच्या सुखी संसाराची साक्ष देऊन गेली. तर मित्रांनो, तुझ्या प्रीतीचा रंग न्यारा ही संपूर्ण कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कथेला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. धन्यवाद.